मी स्नेहल महेश काळे, राहणार देहरे, अहिल्यानगर. माझी डिलेवरी राऊत हॉस्पिटल इथे सिझेरियन पद्धतीने करण्यात आली. मला ट्विन्स आहेत. 35 आठवडे पूर्ण झाले होते. दोन्ही ट्विन्स फिमेल बेबी आहेत. बाळ जन्मानंतर लगेचच रडले होते. बाळाचे जन्माचे वजन ट्विन 1 चे बर्थ वेट 1.9 किलोग्राम होते. ट्विन 2 चे बर्थ वेट 1.58 किलोग्राम होते. जन्मानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होता, धाप खूप जास्त होती, तसेच बाळ प्रीटर्म होता. त्यामुळे आम्ही विखे हॉस्पिटल इथे दाखल झालो. दोन्ही बाळांना NICUला ॲडमिट करण्यात आलं आणि ऑब्झर्वेशनसाठी ठेवण्यात आलं होतं. NICUला ॲडमिट झाल्यानंतर दोघांची पण वेट मॉनिटरिंग करण्यात आली आणि वेट गेनसाठी सप्लिमेंट्स ॲड करण्यात आली. रक्ताच्या सर्व प्रकारच्या तपासण्या पाठवण्यात आल्या. त्या तपासणीमध्ये त्यामुळे हायर अँटीबायोटिक्स चालू करण्यात आले. OGT फिडिंग चालू करण्यात आली. रक्तातील साखरेची तपासणी पाठवण्यात आली. तसेच पोटाची आणि मेंदूची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफी नॉर्मल असल्याचे समजले. या दरम्यान बाळाला कावीळ असल्याचे समजले. त्यानुसार फोटोथेरपी देण्यात आली. OGT फीड बंद करून ओरली फीड देण्यात आली. तसेच सप्लिमेंट्स ॲड करण्यात आले. बाळाचे मध्ये मध्ये पोट फुगत होते, त्यामुळे त्यांना उलटी होत होती. उलटीसाठी त्यांना डोमस्ट्रेलचा ड्रॉप देण्यात आला. सुरुवातीला OGT फीड देण्यात आले. हळूहळू ते बंद करून ओरल फीडवर घेण्यात आले. त्यानंतर सध्या बाळ ब्रेस्ट फीडिंग करत आहे. त्या दरम्यान बाळाचे पोट फुगल्यासारखे वाटत होते आणि वॉमिटिंग झाली होती. त्यानंतर त्यासाठी ट्रीटमेंट देण्यात आली आणि डॉमस्ट्रेल ड्रॉप्स चालू करण्यात आला. विविध प्रकारचे सप्लिमेंट्स जसे की व्हिटॅमिन D, कॅल्शियम, सिमॅलियम सिटी सुरू करण्यात आली. सुरुवातीपासून अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू होता. त्यात पुन्हा बदल करण्यात आला आणि अँटीबायोटिक्स अपग्रेड करण्यात आले. कानाची तपासणी करण्यात आली. व्हॅक्सिनेशन करण्यात आलं. डोळ्याची पडद्याची तपासणी करण्यात आली आहे आणि रेटिनाचीही तपासणी करण्यात आली. अशा पद्धतीने दोन्ही पण बाळ अतिशय व्यवस्थित स्टेबल आहेत. फिडिंग व्यवस्थित घेत आहे. अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण करण्यात आला आहे. सध्या बाळाचे वजन ट्विन्स 2चं 17 आहे आणि ट्विन्स 1चं 2120 आहे ग्राम्स आहे. आज आमचा डिस्चार्ज करण्यात आहे. या सर्व प्रक्रियेदरम्यान मोफत उपचार देण्यात आला. याबद्दल मी विखे हॉस्पिटल यांचे डॉक्टर आणि स्टाफ यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.